वितरण होणार आहे यावर सविस्तर माहिती महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिली आहे आणि त्यांनी ट्विटरवरती ट्विट करून ही माहिती दिली आहे. तर चला ती माहिती बघून घेऊया. ती माहिती काय आहे तर ताईंनो तुम्ही इथं बघू शकताय. त्यांनी तर सांगितल्याप्रमाणे जे त्यांनी इथं ट्विटरवरती ट्विट काय केलं आहे तर चला बघ स्टेप बाय स्टेप इथं बघूयात. सर्वात त्यांनी म्हणला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरण अखंड क्रांती. ओके, नंतर त्यांनी इथं काय म्हणलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे. उद्यापासून म्हणजे आता 5 घंट्याअगोदर त्यांनी पोस्ट केली, म्हणजे तुम्हाला 4 तारखेपासून जे का तुमच्या खात्यात पैसे मिळायला सुरुवात होतील. त्यांनी पुन्हा मग त्या काय म्हणल्या, लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँकेत खात्यात संबंधित निधी वितरित होणार आहे. तुमचं जिथं तुमचं ज्या बँक खात्यामध्ये तुमचा आधार लिंक आहे तिथे तुम्हाला जगा तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे. नंतर त्या खाली काय म्हणला, महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेल्या सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रम करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर eKYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबरच्या आधी eKYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्हाला काय करायचं आहे, ह्या जी काही वेबसाईट आहे महाराष्ट्र.gov.in ह्या वेबसाईटवरती जाऊन 18 नोव्हेंबरच्या आधी, म्हणजे 18 नोव्हेंबर ही तुम्हाला लास्ट तारीख दिली आहे, या तारखेच्या आधी तुम्हाला eKYC कंप्लीट करायची आहे. तुम्हाला हे उद्याचे पैसे तुम्हाला उद्या म्हणजे 4 तारखेला तुम्हाला पैसे जे काही मिळून जातील. आणि त्यांनी जसं खाली सांगितलेलं काय आहे तर खाली पण तेच म्हणाले आहेत, पण हे शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणाले आहेत, सर्व पात्र लाभार्थी महिलांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी